राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अधिकारांची मागणी। शपथ घेऊन 8 महिने झाले तरी अधिकार नसल्यामुळे नाराजी। विशिष्ट अधिकारांसह कॅबिनेट मीटिंगला हजर राहण्याची परवानगी देण्याची विनंती। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाला हवा। टू द पॉइंट मुलाखतीमध्ये बाळा नांदगावकर यांचा आरोप। भाजपने आरोप फेटाळले। शिवसेनेला त्यांची उंची मोठी वाटल्यामुळे 2017 साली युतीचा प्रस्ताव फेटाळला। बाळा नांदगावकरांचा उद्धव ठाकरेंना चिमटा। नागपूरच्या कोराडीमधील महालक्ष्मी मंदिराच्या गेटचा भाग कोसळला। अनेक मजूर जखमी झाल्याची माहिती। एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या पीक विम्याचे 921 कोटी जमा होणार। खरीप आणि रब्बीमधील रखडलेले दावे अखेर निकाली। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। निवृत्तीचं वय वाढवण्याचा कंपनीचा निर्णय। वैमानिकांचं निवृत्तीचं वय 58 वरून 65 वर।